ओके, आता झालेल्या प्रॉपर्टीवरती प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट हा डिपेंड आहे. लक्ष द्या, क्वेश्चन नंबर फर्स्ट काय सांगतो. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5 सेंटीमीटर वगैरे दिलंय का, मग त्याला युनिट मानायचं. काय म्हणायचं, अँड बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ द एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स. आपल्याकडे इथं फिगर आहे का रे बाळांनो, नाही ना फिगर. मग आपण काय करू, ऍजम्पशन करू. चालतंय. इथं माझ्याकडे असणारा एक ट्रायंगल या दोन फिगर मध्ये त्याची साईज कमी जास्त आहे असं ऍज्युम करा. ठीक आहे. एक ट्रायंगल आहे ABC, दुसरा आहे PQR. फिगर्स नाही काढल्या तरी चालेल, पण मुद्दाम काढतो. इथं काय असेल रे बाळांनो, बेस BC, हाईट AD, इथं PS. चला लक्ष द्या. समजा पहिला ट्रायंगल समजावून सांगण्यासाठी मी फिगर काढलेत. पहिल्या ट्रायंगल मध्ये इथं काय सांगितलं, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9. बेस BC काय असेल रे, 9 आहे. 9 युनिट पकडा आणि हाईट त्याची काय आहे, 5 युनिट्स. बरोबर ना रे. इकडं QR मध्ये बेस किती आहे, 10 आणि हाईट किती आहे, 6 आहे. बरोबर ना. आता ऍक्च्युअली याचं सोल्युशन कसं काढायचं, तर काय माशी वगैरे बसेली का. हा चला ना, चालतं. स्टार्ट. लक्ष द्या, गिवन पार्ट मध्ये काय सांगितलंय, गिवन पार्ट मध्ये काय सांगितलंय. हा B1 H1 A1 वगैरे काय मांडायचे का. हा A1 म्हणजे काय, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल. B1 म्हणजे काय, बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल. H1 म्हणजे हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल. चालेल का असं मांडायचं. लेट बघा, A1 अँड A2 सांगा काय मांडायचं रे. A1 अँड A2 आर द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. A1 आणि A2 काय मांडलं आपण, एरिया मांडलं. सिमिलरली सांगा आता B1 B2 साठी. B1 अँड B2 आर देअर बेसेस and first H1 and H2 their corresponding heights. बरोबर ना रे, बरोबर. नाव तुम्हाला काय माहिती रे, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो A1 अपॉन A2 इज इक्वल टू सांगा B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू, हे कशावरून सांगा, कशामुळं, प्रॉपर्टी. चला सांगा काय प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू. बाळांनो हे पूर्ण तुम्हाला कंपल्सरी ब्रॅकेट मध्ये रिझन लिहावं लागेल, त्याच्यामुळे मी हे लिहिले. चालतंय. लक्षात येते का, जास्त बोलत नाही, लक्ष दे इकडं. आता मला सांगा B1 H1 B2 H2 याच्या काय व्हॅल्यूज दिलेत का तुम्हाला, दिलेत वरती, पण मी तर मांडलेल्या नाही. ठीक आहे, असं समजा आपल्याकडे आहेत. इथं बेस काय सांगितलंय का ट्रायंगलचा, इथं मी इथं बघा 9. B1 इज इक्वल टू काय मांडलं मग मी 9. H1 काय रे बाळांनो 5 अपॉन इकडं बेस किती आहे 10, H2 किती आहे 6. बरोबर आहे का, बरोबर आहे का. चला बघा 5 9 5 45 45 करू नका, थोडस कमी करू की. 5 1 5 5 2 10 3 1 3 3 2 6 3 3 9. इथं 5 कटून गेलं होतं, इथे राहिलं 3 अपॉन 2 इंटू 2 4. काय भेटलं रे तुम्हाला, इथं भेटलं तुम्हाला A1 अपॉन A2 इज इक्वल टू 3 अपॉन 4. A1 अपॉन A2 काय आहे
रेशो कशाचा? दोन ट्रायंगलच्या एरियाचा. म्हणून तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलं? फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. म्हणून इथे लिहितो रेशो ऑफ एरियाज ऑफ these triangles is 3:4. समजलं का रे? लक्षात आलं का? लिहून घ्या.